तर मित्रांनो नमस्कार, सिम्पली पवनच्या अजून एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपण चाललो आहे खरं तर मच्छी मार्केटमध्ये. आणि आज आहे बुधवार, तर सायंकाळचा बेत तर झालाच पाहिजे. त्यासाठी कणकोली डेपोमध्ये आम्ही असं आलो होतो काहीतरी शॉपिंग करायला. तर आता बच्चे कंपनीला सर्वांना बसवलं. वरती बघा ऊन एवढं खतरनाक लागतं आहे ना, तर त्या लहान पोरांना बोललो तुम्ही नका येऊ, डेपोपासून थोड्याच्या अंतरावर ते मच्छी मार्केट आहे. पहिलं बोललं तर आम्ही जाऊया, आपण जाऊन येऊया. कणकवली मार्केटमध्ये मित्रांनो भरपूर असे मोठमोठे शॉप पण आहेत. जसं फर्निचर शॉप झालं तर मोबाईल शॉप बघा केवढा मोठा, कॅफे वगैरे आहेत. जवळजवळ डेव्हलप व्हायला लागलं आहे कणकवली. पण हे डेव्हलपमेंट मित्रांनो खरं तर गावच्या दृष्टीने म्हणजे लोकांसाठी तर चांगले आहे, आणि गावच्या दृष्टीने थोडंसं म्हणतात ना एक असले तर पाहिजेत. पण काय नाही, ह्याच्यामुळे काय नाही गावाचं गाव पण निघून जातं मित्रांनो. आणि गावाचं गाव पण हे सुरुवातीलाच बघायला भेटत होतं. आता या डेव्हलपमेंटमुळे आहे ना गाव आणि शहर याच्यामध्ये फरक कळत नाही आता लोकांना. हबीबी दिसते का साठी आता कमीत कमी 15 ते 20 मिनटं चालतोय. आता ह्यांना कोणीतरी सांगितलं तर कलमट करून आहे. आता जे कणकवलीचे असेल त्यांना सर्वांना माहिती असेल कलमट कुठं आहे ते. त्या कलमटच्या फिश मार्केटला आता आम्ही चाललो आहे. कारण की आम्ही जिथं फिश मार्केटला गेलो होतो ते फिश मार्केट होता बंद. तर आता हे कलमटचं फिश मार्केट 15 मिनटं चालतो आहे आणि अजून 10 मिनटावर आहे. आता जे इथले कणकवलीचे आहेत त्यांना माहिती असेल कदाचित, तर चालूया थोडंसं. पण फिश तर खायचीच आहे असं वाटतं आज यांना, त्याच्यामुळे आम्ही आज चालतो आहे सध्या. बोललो चिकन घेऊया, तर बोलले नाही चिकन नाही, चिकन तर आपण मुंबईत पण खातो, खायची तर गावची फिश खायची. त्यासाठी आता आम्ही चालत पोचतो आहे. दाखवतो तुम्हाला फिश मार्केटच्या आतला देखील व्हिडिओ. अरे ते तरी ओपन आहे का बघूया, कारण की मगाशी ज्या ठिकाणी गेलो तिथं होतं बंद. तर हे चालू आहे का पाहूया. मित्रांनो गरमी एवढी आहे ना की हालत खराब झाली माझी. तर आता आपण घेतलं आहे आणि पटकी देवीचं मंदिर दिसतं आहे तुम्हाला, आता मी दाखवतो समोरच आहे. आणि आता तिथनं फिश घेऊया आणि आपली 2ची एस टी आहे रिटर्न गावात जायची. तर आता पहिलं आपण ते बघा पटकी देवीचं मंदिर समोर आहे ते, आणि फिश घेऊया तिकडनं पटापट. 2ची गाडी आहे, वाजले 12:30, म्हणजे आरामात आपण पोचू. 10 मिनटाचा रस्ता चालत आहे तर पोचू. पटकी देवी मंदिर, पटकी देवी. तर मित्रांनो फायनली पोचलो आपण मच्छी मार्केटला. बापरे फुल ऑन म्हणजे फुल ऑन फिरलो आहे फक्त एवढ्यासाठी. ही कणकवलीची फिश मार्केट मित्रांनो बघून घ्या. सध्या गर्दी कमी आहे कारण की दुपारचे 1 वाजले आहेत मित्रांनो. लोकांना जेवायचा टायमिंग झाला आहे खरं तर. तरी पाहून घ्या. माझ्या सबस्क्रायबरला आज मी कणकवलीचा फिश मार्केट देखील दाखवतो आहे. $1100चे मित्रांनो 2 पापलेट बघा. आता कमेंटमध्ये तुम्ही सांगा स्वस्त आहेत की महाग आहेत. बोंबील $200 मित्रांनो. वाटा आहे. आता वाट्या तुम्हाला माहिती आहे 3 ते 4 देत असतील. आता कमेंटमध्ये तुम्ही सांगा स्वस्त आहेत की महाग आहेत ते. $200 मित्रांनो. किती आहेत ते? 5-6 पीस आहेत मित्रांनो. टोळ आहेत मित्रांनो.
5 फिश 350 रुपये. आता हे स्वस्त आहेत की महाग आहेत तुम्हीच कमेंटमध्ये सांगा. सध्या तर आम्ही ते घेतलेत. आणि मित्रांनो तुम्ही सांगू शकता अजून एक कमेंटमध्ये की नक्की इथं महाग भेटतं की मुंबईत महाग भेटतं ते तुम्हाला सांगा. आणि फ्रेश मालच्या डिपेंडवर आहे. इथं फ्रेश माल पण असू शकतो, मुंबईत थोडासा हे पण असू शकतो. तो काय ते आपल्याला माहीत नाही. तर तुम्ही कमेंटमध्ये ते सांगा मला नक्की. हे मित्रांनो टोळ घेतलेत आपण 350 रुपयाचे 5 पीस होते ते. आता अजून फिश घ्यायला लागते. घरात जवळजवळ आम्ही 12 ते 15 जण आहेत खायला. तर आता ते अजून काहीतरी फिश घ्यायला लागतील आपल्याला, तर ते पण पाहूया. शंभरच्या आठ. तुम्हाला फिश मार्केटला यायचं असलं हे पटकी देवी मंदिर आहे. पटकी देवी मंदिराच्या बरोबर या रोडला राईट मारा आणि सरळ जावा. ठीक आहे. तर तुम्हाला पूर्ण मी ब्लॉगमध्ये दाखवलं फिश मार्केट. तर आपण मच्छी देखील घेतलेली आहे. तर आता आपण जाऊया डेपोमध्ये. आपली काही मंडळी आपली वाट पाहत आहेत तिथे, कारण की त्यांना पण आपण आणलं होतं, पण त्यांना जास्त या उन्हातनं फिरवता येणार नाही कारण की लहान लहान पोरं आहेत. त्याच्यामुळे आपण त्यांना बोललो तुम्ही. आता आपला झाला इकडनं खरेदी करून चाललो आता आपण डेपोमध्ये. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट व्हिडिओसहित. अजून एक दिवस आहे आपण कोकणामध्ये, तर कोकणातला अजून एका दिवसाची अजून एक व्हिडिओ येईल. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.